सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली आणि मालवण या सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. 1 तारीख रात्री 10 वाजता हा प्रचार संपणार आहे आणि 2 डिसेंबरला या चारही शहरांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण असणार यासाठी मतदान या चारही शहराच्या लोक मतदार करणार आहेत. आणि जसं मी पहिल्या दिवसापासून मी सातत्याने सांगत आलेलो आहे की भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक ही फक्त विकासाच्याच अजेंडावर लढवत आलेलो आहे, लढवणार आहोत. आणि आमचे नेते मंडळी असो, आमचे कार्यकर्ते असो, आमचे उमेदवार असो, हे सगळेजण तुम्ही गेल्या 10-11 दिवसाची कुठल्याही पत्रकार परिषद बघा, आम्ही फक्त विकास, आम्ही ह्या सगळ्या शहरांमध्ये काय करणार आहोत, कुठला करणार आहोत, कुठल्या प्रकल्पांना प्राधान्य देणार आहोत, या सगळ्याच बाबतीमध्ये आमची भाषणं होत आहेत, आमचे इंटरव्ह्यू होत आहेत, आम्ही मतदारांशी संवाद साधतोय. आमचे सगळे उमेदवार नगराध्यक्षाचे असो किंवा नगरसेवकांचे, हे सगळेचे सगळे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांबरोबर घेऊन मतदारांपर्यंत डोर टू डोर ही पोहोचत आहेत. छोट्या मोठ्या कॉर्नर सभा होत आहेत. प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब त्यांचा दौरा झालेला आहे आणि पालकमंत्री म्हणून मीही जनतेशी संवाद साधण्याचं काम केलेली पत्रकार परिषद आहे. आमदार दीपक केसरकरांबद्दल म्हटलं होतं की त्यांचा ठिकाण पाठिंबा त्यासोबत आहे. ते म्हणतात की असं काहीतरी मी बरा नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवणं चुकीचं आहे आणि लोकांकडून भावनिक मतदान. मला असं म्हणणं आहे की आजारपण आणि निवडणुकीचा काय संबंध हे मला पहिले सांगा. संबंध मला असताना मला कोणीतरी विश्लेषण करा किंवा मला समजवा, माझ्या ज्ञानात भर टाका. कोण आजारी आहेत, बरे आहेत, प्रत्येक बरेच राहावेत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. फक्त मुद्दा माझा एवढाच आहे की जे प्रश्नाचं मी मूळ उत्तर दिलेलं आहे, श्रद्धाताईंच्या उमेदवारीला राजघराण्याने केलेलं आमच्या सावंतवाडीमध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, आमच्या लखमराजेजींनी जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आपली भूमिका राजघराण्याचे एक सदस्य म्हणून केलेली आहे. उद्या राजघराणं म्हणून सावंतवाडीमध्ये जसा आतापर्यंत सुंदरवाडीचा पूर्ण प्रवास हा राजघराण्याच्याच आशीर्वादाने होत आलेला आहे, तशीच पुढचाही प्रवास अजून चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून राजघराणंच त्याच्यामध्ये चांगली केंद्रस्थानी असणार आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते सहकार्य करणार. आता ह्यावर आदरणीय दीपक केसरकरजींनी सांगावं की राजघराणे जे बोलत आहे त्याला माझा पाठिंबा नाही. माझ्या प्रश्नाला टोलवाटोलवी करणं म्हणजे प्रश्नाला उत्तर देणं आणि आजारपणाचं कारण बाहेर आणणं असं नाही. केसरकरजी बरे व्हावेत, असे अतिशय ठणठणीत व्हावे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि होतीलच. असं म्हटलं की आपल्या राजकीय अस्तित्व संपवण्याचा काही विरोधकांनी त्यातलं एक विधान आहे. काल दीपक केसरकर असं जाहीर सभेत म्हणाले की नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातलं राजकीय महत्व कमी करण्यासाठी कट रचला जातो आहे. हे कोण म्हणतं? दीपक केसरकर.